मित्रांनो, तुम्ही किती ठाम आहात याच्यावरती तुमचं आयुष्य अवलंबून असतं. काय माणसं आपण चुकलो म्हणून निर्णय घेत नाही. चुकलो तर काय होईल? मित्रांनो, एका MPSCच्या विद्यार्थ्याला इंग्रजीबद्दल भयगंड होता. आपण अधिकारी झाल्याच्या नंतर आपलं इंग्रजीमधून बोलावं लागेल म्हणून तो मुलाखतीला गेला नाही. ही खरी वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, तुमचं कोणच दुश्मन नाही, फक्त तुमचा न्यूनगंड तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. मित्रांनो, तुमच्यासारखं कोणीच नाही, तुम्ही ग्रेट आहात ही भावना पहिल्यांदा स्वतःच्या मनात आणा आणि ठाम राहायला शिका. चुकू द्या ना निर्णय चुकला तर. अडचण काय आहे? यशस्वी कोण होतात? जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्य कसा होता हे सिद्ध करतात ते. मित्रांनो, मी आता तुमच्यासोबत अशाच एका माणसाची गोष्ट शेअर करणार आहे. ती गोष्ट तुम्हाला खूप मोठी शिकवण देईल. पण तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील. निर्णय कसा घ्यायचा आणि घेतलेल्या निर्णयावरती कसं ठामपणे राहायचं, आपली स्वप्न कशी पूर्ण करायची. मित्रांनो, मी तुम्हाला आज रिअल लाईफ इन्स्पायर स्टोरी सांगणार आहे. चला आपण स्टोरीला सुरुवात करूया. मित्रांनो, मॉर्टिन रॉबर्ट नावाच्या घोड्याच्या तबेल्यात काम करणारा एका मजुराचा मुलगा होता. त्याला शाळेच्या शेवटच्या दिवशी त्याला परीक्षेत माझे स्वप्न या विषयावर निबंध लिहायला सांगितला. घोड्याच्या तबेल्यात काम करणाऱ्या मजुराचं स्वप्न होतं की एक दिवस माझ्या मालकीचं रेस कोर्स असेल. माझ्याकडे 200 ते 300 जातीवंत अरेबियन घोडे असतील. माझ्याकडे गाड्या, बंगला, जगातील श्रीमंत व्यक्ती म्हणून मी ओळखला जाईल. निबंध तर त्याने लिहिला, पण परीक्षेचा निकाल लागला. त्याच्या वर्गातील सर्व मुले पास झाली, पण तो नापास झाला. तो त्याच्या टीचरकडे गेला. त्यांना म्हणाला, हे बघा मॅडम, तुम्ही मला चुकून नापास केलं आहे, मला पास करा. मग त्या मॅडम म्हणाल्या, मी तुला चुकून नापास नाही केलं आहे, मी तुला जाणीवपूर्वक नापास केलं आहे. रॉबर्ट म्हणाला की पण का मॅडम? मॅडम म्हणाल्या, अरे तू तुझी स्वप्न काय लिहिली आहेस? तू एक रेस कोर्सचा मालक असणार, तुझ्याकडे 200 ते 300 अरेबियन घोडे असतील, तुझ्याकडे गाड्या आणि बंगला असेल. अरे वेड्या, आपला शक्य होईल ती स्वप्न बघावी. तुला कधी कळणार तुझी ही स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आज कधी नसते. स्वप्न आणि तू हे विसरू नकोस की तू एक रेसकोरवर काम करणाऱ्या एका गरीब मजुराचा मुलगा आहेस. मी तुला नाही पास करणार. मग मॉर्टिन रॉबर्ट म्हणाला की नाही मॅडम, तुम्ही मला पास करा. मॅडम म्हणाल्या की तुझे स्वप्न बदल, मी तुला पास करते. मॉर्टिन रॉबर्ट म्हणाला की नाही मॅडम, मी माझी स्वप्न नाही बदलू शकत, मी माझ्या स्वप्नांवर ठाम आहे. मग मॅडम म्हणाल्या की मी तुला नाही पास करणार. आता ठरव की परीक्षेत पास होऊन पुढच्या वर्गात जायचं की स्वप्न घेऊन घरी बसायचं. मॉर्टिन रॉबर्ट म्हणाला की मॅडम, मी माझी स्वप्न नाही बदलणार, द्या तो माझा निकाल. पण मला लक्षात ठेवा टीचर, एक दिवस मी माझं स्वप्न पूर्ण करणार. आणि मॉर्टिन रॉबर्ट तिथून निघून गेला. त्यानंतर तीच टीचर आपल्या शाळेसोबत एका रेस कोर्सला भेट देण्यासाठी गेली. तेव्हा त्या रेस कोर्सच्या मालकाने त्यांचे संघर्ष स्वागत केले. त्यांना आपला सर्व रेस कोर्स फिरून दाखवला आणि त्या रेस कोर्स बघण्याचे पैसेही घेतले नाही. शेवटी त्या टीचरला रेस कोर्सच्या मालकाने अशी विनंती केली की आपण दुपारचे जेवण माझ्यासोबत घ्याल का? आणि त्या सगळ्या मुलांना घेऊन तो आपल्या डिनर रूममध्ये आला. त्या रूममध्ये त्या मॅडमने पाहिले की त्या एका भिंतीवरती एक सर्टिफिकेट फ्रेम करून ठेवलं होतं. तेव्हा ते पाहून त्या मॅडम जरा चाहुलीने जवळ गेल्या आणि म्हणाल्या, अरे हा तर आमच्या शाळेचा निकाल आहे आणि या निकालाच्या खाली माझी सही आहे. नेमका आहे कुणाचा हा निकाल? अरे हा कोण? मॉर्टिन रॉबर्ट. अरे त्या नापास झालेल्या मॉर्टिन रॉबर्टचा हा निकाल तुम्ही इथे फ्रेम करून लावलेला आहे. त्या वेड्याला स्वप्न बदल, मग मी तुला पास करते असं सांगितलं होतं, पण त्याने माझं ऐकलं नाही. कुठे आहे तो? तुमच्या इथे कामाला आहे का? कुठे आहे तो? बोलवा त्याला. तसा तो तरुण मालक म्हणाला, मॅडम, मीच तो मॉर्टिन रॉबर्ट. मॅडम, मी माझं स्वप्न पूर्ण केलं. जर मी तुमच्या सांगण्याप्रमाणे माझे जर स्वप्न बदलले असते तर मी माझ्या शाळेच्या परीक्षेत पास झालो असतो, पण जीवनाच्या परीक्षेत मात्र नापास झालो असतो. म्हणून कोणी काही सांगू द्या, कोणी काही सल्ले देऊ द्या, जे लक्ष्य आपण ठरवलं आहे त्याच्यावर आपण ठाम राहायला शिकलं पाहिजे. इतके ठाम राहा की ते मिळवल्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय असणार नाही. तुमची कृती ठाम हवी, तुमचा निर्णय ठाम हवा, तुमचा विचार आणि अभ्यासही ठाम हवा. बास, बाकी काही नको. ठामपणा मिळवता येतो. मित्रांनो, ठामपणा म्हणजे भावनेवरचे नियंत्रण. जो ठामपणा तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत डळमळू देत नाही, तो ठामपणा तुम्हाला खचून जाऊ देत नाही, तो ठामपणा तुम्हाला संघर्ष करायला तयार करतो, तो ठामपणा तुम्हाला धडधाकड बनवतो, तो ठामपणा तुम्हाला यश मिळवल्याशिवाय माघारी फिरायचं नाही हे सातत्याने तुमच्या मनावरती बिंबवतो. ठामपणा तुमचे सर्वात मोठे यश आहे.
अलीकडच्या पिढीत याची सर्वात जास्त गरज आहे. मित्रांनो, आपण ठामच नाही आहोत. कशाही बाबतीत आपली सर्वात मोठी अडचण हीच आहे. मित्रांनो, ठामपणा कमवा आणि ठामपणा विचाराच्या स्पष्टतेतून येतो. स्पष्टता अभ्यासातून येते आणि अभ्यास व्यासंगातून कमवता येतो. व्यासंग कष्टाच्या फळावर मिळवता येतो. म्हणून मित्रांनो, कष्ट आणि संघर्ष ही सर्वात मोठी गोष्ट आहे. या जगात अशक्य असं काहीच नाही. या व्हिडिओमधली शिकवण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आणली तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळवू शकता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.